नव्यानं निर्माण झालेल्या पालघर तालुक्यातील वाळा या भागातील आणि जव्हारच्या पायथ्याशी असलेल्या एका गावामध्ये इथल्या लाडका धिंडा यांचं घर आहे. त्या परिसरात 94 वर्षाचा माणूस कलंदर वृत्तीनं जगतो आहे. थांबा धिंडा थांबा. 94 आणि त्याचं एक कर्तृत्व कलेवरचं प्रेम जगभर पोचवण्यासाठी यशवंत तेलम आणि रमेश, निर्मात्याचं नाव काय हो? रमेश काय? संतोष भामरे याने काट्या नावाचे लघुचित्रपट त्याला सुरू करायचा होता. दरम्यानच्या काळामध्ये गेल्या 15 वर्षापासून बाराते सर माझे मित्र आहेत. BEd पासून ते आमचे मित्र असल्यामुळे आणि यांचं चित्र पाहिल्यानंतर ते दिंडा यांच्या शोधात होते. दरम्यानच्या काळात माझी दाढी वाढलेली असल्यामुळे माझा चेहरा त्यांच्यासारखाच दिसत होता आणि म्हणून बाराते सरांनी सांगितलं माझ्याकडे एक माणूस आहे या भूमिकेला फिट बसणारा. आणि म्हणून बाराते सरांनी मला फोन केला की अशा प्रकारचं काम करायचं आहे, तुम्ही याल का? म्हटलं आदिवासी लोकांच्यासाठी मला जर काय करायचं असेल तर मी जरूर करेन, मी तुमच्याकडे येतो. आणि मला त्यांनी भूमिका समजावून सांगितली. मी म्हटलं प्रथम मला ज्या व्यक्तीची भूमिका करायची आहे त्या व्यक्तीला मला भेटायचं आहे. आणि याहीपेक्षा छोट्या कपड्यामध्ये धिंडा आपल्या घरात बसलेले होते आणि एका खोलीमध्ये अशा प्रकारची अनेक तारपा वाद्य त्यांनी छोटी आणखीन मोठी आपल्या उंचीच्या पेक्षाही मोठी अशी वाद्य त्यांच्या घरामध्ये आहेत. मातीच्या भिंतीचं घर, प्रशस्त घर आणि काही सर्टिफिकेट्स लावलेले होते. मी त्यांना भेटायला गेल्यानंतर त्यांना एवढी आपुलकी, म्हणजे आपला कोकणातलाच माणूस आहे, दुसरा माणूस कोणी आला की एवढ्या आपुलकीनं त्याने आम्हाला सगळी माहिती दिली आणि त्याने आश्चर्य व्यक्त केलं. माझी भूमिका तुम्ही करणार आहात? भूमिका त्यांनाच करायची होती परंतु अशिक्षित असल्यामुळे आणि त्यांना काही पाठांतर जमणार नाही म्हणून ती मला भूमिका करायला मिळाली. यशवंत तेलम आलाय का? या इकडे जरा. यशवंत तेलम म्हणजे आदिवासी जगतातला अमिताभ बच्चन म्हणून त्यांना ओळखलं जातं. आणि जवळजवळ 2 महिने मी जव्हारच्या आदिवासी पाड्यामध्ये राहत होतो. त्या पाड्याचं नाव काय तेलम? हिरडपाडा. हिरडपाड्यामध्ये मी 2 महिने राहत होतो. आणि मी जिथे राहत होतो तो पाडा आमच्या कार्यकर्त्यांना दाखवण्यासाठी पावसाळी सहल आम्ही त्या ठिकाणी घेऊन गेलो होतो. याने अनेक
आदिवासी नृत्य, आदिवासी छोट्या युट्यूबवरती काही गाणी आणि चित्रपट बनवलेले आहेत आणि यांच्या जवळ बरोबर मला भूमिका करायला फार आवडली आणि नुकतीच ती काठ्या फिल्म आदिवासी महामंडळातर्फे त्याला निधी पुरवला गेला आणि ती वेगवेगळ्या भागामध्ये दाखवण्यासाठी त्याला मान्यता दिलेली आहे. ती आपल्या मधल्या काळात ते जर आज थांबणार असतील तर फक्त झलक दाखवणार. आपल्या नियोजनामध्ये वेळ नसल्यामुळे जरी माझा चित्रपट असला तरी नियोजनामध्ये नसल्यामुळे आम्ही ते दाखवू शकत नाही, परंतु एक झलक म्हणून आपण आता ट्रेलर आहे तो जर आमच्या ऑपरेटरांकडे दिलात तर आपल्याला लोकांना बघता येईल आणि भविष्यात केव्हा तरी आपण हा पिक्चर ह्या चित्रपट आपल्या भागामध्ये दाखवू. मी पुन्हा एकदा भिकल्या लाडक्या धिंडा नाव अनेक वेळा मी घेतो पण मला अडखळतच बोलावं लागतं. भिकल्या लाडक्या धिंडा या अडखळत असलेल्या नावामुळे महाराष्ट्र शासनाचा मला वाटतं 25,000चा निधी आजही त्यांना मिळालेला नाही, कारण स्पेलिंग मिस्टेक मध्ये म्हणजे चुकलं बरंच हे त्याच्यामध्ये अशा गोष्टी झाल्या. आपण तो प्रयत्न करूया. आपण अरे बोधनकर सर तुम्ही पुला अकॅडमीमध्ये आहे ना तुमचे, तिथेच तो पुरस्कार त्यांचा अडकलेला आहे. मी पत्रव्यवहार केलेला आहे. आपण पुन्हा मुंबईत जाऊन आपण तो बघू. आपला 25,000चा धनादेश राहिलेला आहे ना तो बघूया आपण. आणि आता काय तुम्हाला गरज नाही, पद्मश्री शहरात तुम्ही श्रीमंत आहात आणि या श्रीमंत नगरीमध्ये तुमचा पद्मश्री पुरस्कार मिळण्या अगोदर सन्मान झालेला आहे. आम्ही तुम्हाला आयुरारोग्य मिळो अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. पद्मश्री नंतरचे नाही पुरस्कार आपल्याला मिळो ही अपेक्षा बाळगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.